कळंबोली आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो वेलकम 11 उसाटणे उशिराने आले आणि त्यामुळे ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन देण्यात आला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. जे काही पुढचे संघ खेळतात त्यांना ऑलरेडी आम्ही सूचना करत आहोत. आपल्या मॅचच्या अगोदर जी प्रिव्हियस मॅच आहे तिच्या पहिल्या इनिंग नंतर टॉस कंपल्सरी आहे. जर कॅप्टन उपस्थित नसेल, जो कॅप्टन उपस्थित असेल त्या कॅप्टनला टॉस विन दिला असेल. अर्थातच त्यांना मुभा असेल. जो काही डिसिजन ते घेतील तो तुम्हाला देखील ऍक्सेप्ट करावा लागणार आहे. नितीन पाटील आणि सागर पाटील दोन्ही पाटील ब्रदर्सची जोडी मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने काळ भैरव कळंबोलीचा पहिला गोलंदाज जो सध्या आपल्याला बॉलिंग मार्कवरती वॉर्मअप करायला पाहायला मिळतोय. सागर साहिल मोहिते बॉलिंग मार्कवरती 6 ओव्हरची ही देखील सेकंड मॅच. प्रिव्हियस मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग तेजस साळवीने केली. या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू पूर्णपणे अचंबित करणारा. ऍक्शन इथलं इंटरेस्टिंग आहे. द विकेटने आलंय. बॉल हलका पडलाय आणि हो राईट झालाय. हलकासा कट देखील झाला आउट कटर आणि त्यामुळे जी असामान्य उसळी होती त्या उसळीने मात्र फलंदाजाचे इरादे पूर्णपणे नेस्तीनाबूत झाले. नितीनच्या अगेन्स्ट पहिला डॉट बॉल. थोडासा ह्यावेळी बाउन्स जर बघितला आपण थोडा कमी जी अपेक्षा बॅटरीची आता होती. मागचा बॉल राईट झालाय. आताचा बॉल थोडासा खाली राहिलाय. फार जोराने बॅट फिरवली होती बिकॉज मिड ऑन आत आहे त्याच्या वरतून त्यांना काढायचं होतं. डाऊन दी ग्राउंड काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत आणि फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय तो लॉंग ऑफ मध्ये. पुढचा बॉल मोहिते. आय थिंक एज आहे शॉर्ट थर्डला फिल्डर कॅच ड्रॉप झाली आहे. मागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चाललाय आणि आता खेळ तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. दोघेही पाटील ब्रदर्स मैदानात जात आहेत आणि उसाटण्याचा अड्डा प्रत्येकाचा परिचयाचा आहे. बैलगाडा शर्यतींवरची आर्यन बंदी उठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात आठवड्यामध्ये 3 ते 4 वेळेला आपल्याला शर्यती पाहायला मिळतात आणि क्रिकेटचा कुठेतरी ऑडियन्स शर्यतींकडे गेलेला आहे. यात बोलण्यात मला कोणती खंत वाटत नाही कारण बऱ्याचशा पॅकर्सने आता नंदींना विकत घेतले आणि बैलगाडा मालक ते देखील बनलेले आहेत. स्ट्रेट बॅट लॉफ्ट केले बॉलला. बराच वेळ हवेत बॉल लॉंग ऑफला फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. षटकार. थर्ड बॉलवरती चान्स दिले. शॉर्ट थर्डने कॅच ड्रॉप केली. थोडासा हार्ड होता झेल पण पकडणं शेवटच्या क्षणाला गरजेचं होतं कारण क्रिकेट हेच सांगतं शेवटच्या क्षणाला जर बॉल तुमच्या हातात पडतोय तर कॅच तुमची होती. देन षटकार आला. स्लॉट मध्ये दिला बॉल. समोर खेळला होता. लॉंग ऑफ जरी असला तरी त्याच्या वरतून ताकदीने बॉल हवेत जरूर होता मात्र तो गेलाय वाऱ्यासोबत लॉंग ऑफचा बाहेर. या षटकारासोबत धावा फलकावरती 10 धावा. कॅच सोडली तिसऱ्या बॉलवरती. तिकडे 4 धावा आल्यात. पुढच्याच बॉलवरती षटकार आलाय आणि कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर बऱ्याच वेळेला आपण फलंदाजांकडून मोठ्या इनिंग बघितलेल्या आहेत. पाहूयात या मॅच मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचतोय तो नितीन पाटील. वन्स अगेन उडवलाय लॉंग ऑफ. थोडासा मागे थांबलाय पहिल्या बाउन्स वरती मात्र इथे फिल्डिंग करून आता थ्रो केला जाईल. मी येत असताना आपण पाहतो एक धाव. फिल्डिंग चांगली झाली पण कदाचित जो स्टार्ट पाहिजे होता तो घेतला की नव्हता हा देखील प्रश्न आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 11. स्ट्रायकिंग एंडला आता येतोय तो सागर पाटील सॅगी. शेवटचा एक बॉल आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये मागच्या 2 अंगांमध्ये जबरदस्त कामगिरी. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये आपण बघितलं होतं सागर पाटीलला. सध्या आपल्या गावच्या संघासाठी ऑन साइडला उडवलाय बैठक आणि इथे बॉल थेट मिड विकेट हवा यात्रेसाठी गेलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 फॉर नन. 17ला नाबाद. वेलकम 11 साठणे.
वा वा जितू, हे गाणं जेव्हा जेव्हा वाचतं तेव्हा तेव्हा बऱ्याच वेळेला ऑर्केस्ट्राला देखील मी असलो की एक गोष्ट मला आठवते. आगरी कोळी, खऱ्या अर्थानं ही दोन्ही नावं, कोळी बांधव आपल्या दर्याला देव मानून त्याच्यामधून जे काही मिळतं, मासेमारी असेल आणि काही गोष्टी असतील त्यावरती उदरनिर्वाह करून आपला सांभाळ करणारा कोळी बांधव, आणि याच दर्याच्या सागराला, दर्याच्या बाजूला किनाऱ्यावरती मिठाची शेती करणारा, मिठाचे आगार जिथे असतात ते, त्यामुळे कदाचित आगरी आपल्या या जातीला हा शब्द देखील तिथून आला असावा. मात्र दर्यादेवाची पूजा, बरेच जण या संपूर्ण जगभरात समुद्रापासून काय काय मिळवतात, मात्र या दर्यासागराला देव मानतो तो फक्त आगरी कोळी. नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्यासागराला सोन्याचा नारळ दिला जातो आणि ती पूजा आपण आगरी कोळी बांधवांद्वारे पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा या विभागामध्ये. आपण मुंबई उपनगर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्राला 750 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, आणि या बाजूला आपण सगळ्या मोठ्या प्रमाणावरती इकडे आपल्या मुंबईपासून तर थेट अलिबाग, रत्नागिरी पुढे हा समुद्र किनारा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात जबरदस्त गोलंदाज मोहितेने केली होती. 2 बॉल त्याचे दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे होते आणि त्यानंतर मात्र आक्रमण केलं. नितीनची कॅच सुटली तिसऱ्याच बॉलवरती. 2 बॉलमध्ये त्याने बनवलं होता 10. तर आमचे पेंदरचे आदरणीय सहदेव कोपरकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. भाऊजी या. तुषार सेकंड ओव्हर. हुल्लेन त्या कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फटका, कॉपी बुक स्टाईल. फिल्डरला अडवायला पाहिजे होता. हाताला लागला बॉल, मात्र इथे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, त्याला वेधून चौकार. आणि या बॉल नंतर जेव्हा गोलंदाज मागे बॉलिंग मार्क वरती जात होता तेव्हा अंपायर्सने देखील त्याच्या सोबत चर्चा केली की तुझा जो फॉलो थ्रू आहे तो मध्ये येतोय, डेंजर झोन मध्ये तू येतस. जेव्हा कदाचित अपील करशील लेग बिफोर साठी, कॉट बँड विकेट साठी, तेव्हा तुला विकेट मिळू शकत नाही. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोडा वरती चढला होता बॉल. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता. डबलला चान्स घेतला, थ्रो येतोय आणि नितीन देखील आलाय. वा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 23. 23 धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेटने ते येत आहेत, त्यामुळे कदाचित विजय बालाजी देखील चांगले गोलंदाज आहेत खुल्या गटामधून, ज्यांना आपण या अगोदर बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बघितलेले आहेत. मानफ्रॉम डेरवली, आणि तोच अनुभव घेऊन मैदानाच्या अंपायरच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूला मानफ्रॉम उर्बी सुनील पाटील सर, चोरगे सर सध्या थर्ड अंपायरच्या भूमिकेत. फुलर लेंथ होता, मात्र इथे त्याला कॅपिटलाइज करता आला नाही. बॅटरला एज घेऊन बॉल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 24. सेकंड पॉवर प्ले मध्ये देखील आतापर्यंत आपण पाहतोय 7 धावा आलेल्या आहेत. जसं जसं आपण दुपारकडे जाणार आहोत, आणि या मैदानावरती देखील वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा या बाजूने कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी करतील तेव्हा जरूर डाऊन दी ग्राउंड बेनिफिट आहे. वाऱ्यासोबत काही इंचेस तो बॉल पुढे जाणार आहे. ओहो, शॉर्ट बॉल, पण इथे जास्तच लेंथ खेचली आहे, फार राईट झालाय. 1 4 दी ओव्हरची इथे वॉर्निंग, म्हणजेच एका षटकातील तुमचा बाउन्सरचा कोठा संपलेला आहे. वाईटचा सिग्नल किती राईट झाला होता पहा बॉल, आणि या वाईटने धावा संख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 24. 24 धावा 25. ऑफस्टंपचा बाहेर जरूर पंच करायचं होतं, पण इथे बॉल मात्र बॅटच्या पुन्हा वरती चढला होता, त्यामुळे जिथे कव्हर पॉइंटला खेळायचं होतं बॉल शॉर्ट कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहूयात कशा पद्धतीने बॉल होता आणि तो थोडासा आत वरती चढला. राऊंड विकेटने आले. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ऑफस्टंपचा बाहेर. येस, व्यवस्थित बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. स्ट्रेट बॅट लॉफ्ट केलं बॉलला. लॉंगर रिजन मध्ये फिल्डर आहेत. एका धावेने
धावसंख्या मात्र आता पुढे चाललेल्या आपण पाहतोय 27. फर्स्ट ओव्हरमध्ये जे धावा आलेल्या आहेत त्यामुळे स्टार्ट त्यांना चांगला भेटलाय. 17 धावा देन इथे आता या षटकामध्ये देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आता बॉल बाकी आहे पॉवर प्लेचा शेवटचा आणि या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर धावा आलेल्या आहेत त्या देखील 10. शेवटचा बॉल पॉवर प्ले. सॅगी स्ट्रायकिंग एंडला आहे. शॉर्ट बॉल जरूर होता मात्र इथे त्याला लेफ्ट केलं. शेवटचा बॉल जरूर डॉट येतो तुषारचा. पॉवर प्लेंट वेलकम 11 नवसाटने सुद्धा फलक 27 फलन 27 ला नाबाद. हॅलो. तर आमचे उलव्याचे सूरज पाटील जावई आलेत का? हा या ना, आमचे जावई आहेत, समाजचे साडू आहेत. या व्यासपीठावरती या आणि या उलव्यावाले या स्टेजवरती या. तर खेरणे आणि तुषार कोहली आपण देखील यावं. रॉयल ट्रॉफीचे आयोजक आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. त्याचबरोबर आमचे पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय शंकरशेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण आमचे सहदेव कोपरकर हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण देखील यस बोलूया. थर्ड ओव्हरला सुरुवात झाली आणि भव्य स्वागत प्रभातचं केलंय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा नितीनचा बॅट मधून षटकार. थँक्यू. देज एक सूचना अंपायरसाठी की बॉल जर जास्त लांब गेल्यानंतर लवकर येत नसेल तर मॅचला कंटिन्यू करा. आपण मॅनेजमेंट टीमकडून या सूचना आलेल्या आहेत. बिकॉज आजही आपण पाहतोय 6 मॅचेस शेड्यूल आहे. टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 33. कॅच ड्रॉप झाली आहे शून्यावरती. नितीन पाटीलची कॅच ड्रॉप केली होती, तिथून आतापर्यंत 25 धावा त्याने जोडलेल्या आहेत. बॅकफुट वेळेला जरूर कट करायचं होतं. बॉल वरती चढलाय फाईन लेगने मागे, तिकडे ती कॅच पकडली आणि धक्का बसतोय तो पहिला. वेलकम 11 उसाटणेला नितीन पाटील बाद. राईस झाला. बॉल कट करायचं होतं आणि इथे मात्र फिंगरला लागून तो मागे फाईन लेगने जबरदस्त झेललाय. 33 ला पहिली विकेट पडली. 25 धावांचं योगदान या मॅच मध्ये दिलं नितीनने आणि तो मात्र माघारी परतला. नवीन बॅटर संकेत पाटील हे जे काय अष्टपैलू आहेत टॉप ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम 11 उसाटण्याची जबाबदारीच त्यांच्यावरती असते. त्यामधले नितीनने 25 धावा जोडल्यात. त्याची विकेट आली आहे प्रभातकडून आणि प्रभातकडून देखील अपेक्षा षटकारासोबत त्याने विकेट काढलेली आहे, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावा गेलेल्या आहेत. 27 पॉवर प्ले मध्ये होत्या, देन षटकार आला. 33 ला सध्याचा धावफलक. प्रभातच्या अगेन संकेत. शॉर्ट बॉल खेचून मारलाय वाईट लोकांकडे. मोठी गॅप आहे, 2 फिल्डर नाही अडवू शकणार. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार.
हे जे काय बॉल आपल्याला पाहायला मिळतात कमी गतीने बाउन्सर, जेव्हा आपण मागचा जो साऊथ आफ्रिकेचा अगेन्स्ट ओडीआय सिरीज बघितली, जेव्हा ड्यू फॅक्टर असतो सेकंड इनिंगमध्ये वारंवार असे बॉल टाकले जातात लेदर बॉल क्रिकेटमध्ये. बॉलवरती ग्रीप मिळत नाही आणि जर तुम्ही वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला तर बॉल फुलटॉस जाऊ शकतो, बीमर जाऊ शकतो, व पीच जाऊ शकतो. त्यामुळे खास करून प्रशिक्षक शिकवतात देखील जेव्हा ड्यू असतो तेव्हा वारंवार स्लोअर वन बाउन्सर आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. मात्र इथे मुद्दामून टाकले जातात विकेटसाठी आणि त्यामध्ये आलाय हा डॉट बॉल. धावफलकावरती सध्या 37. व पीच जरूर लॉफ्ट केला, लॉंग ऑफला फील्डर थोडासा मागे. खरं तर इथे आपण पाहतोय जो फिल्डर आहे त्याने अगोदर एक चांगली फिल्डिंग केलेली आहे. स्टार्ट घेणं फार मॅटर करतं, कारण जर तुम्ही मागे मागे जात असाल शेवटच्या क्षणाला बाउंड्री देखील लाईन त्याच्या जवळच होती आणि जो सेकंड बाउन्स पडला, बॉल हलका तरी वळला असता तरी त्यांना सापडला नसता जर वेगाने बॉल आला होता. 38. बॅकफुटला थांबलाय, बाउन्सरला पंच करत असताना सागरने पाठवलंय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू दिजे. लेदर बॉल क्रिकेटचं प्राथमिक धडे गिरवल्यानंतर अशा पद्धतीने आपण फटके पाहतो. बॅकफुटला थांबला तो स्लोअर वन बाउन्सर येत होता आणि आल्यानंतर त्याला पंच करत असताना कव्हर पॉइंटच्या बाहेर पाठवलं. स्वर्गीय गंगाबाई स्मृती वेलकम 11 उसाटणे हा संघ टॉस गमावला आणि बॅटिंग करतोय. खरं तर ते उपस्थितच नव्हते, त्यामुळे जो काळभैरव कळंबोलीच्या कॅप्टनने निर्णय घेतला तो त्यांना देखील स्वीकारावा लागला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 44 धावा बनलेला आहेत, हेल्दी रन रेट आहे. एक विकेट पडली आहे. सेट बॅटर जरूर नितीन माघारी परतला, त्याचाही झेल शून्यावरती सोडल्यानंतर त्याने 25 लगावल्या होत्या. कॅचेस विन द मॅचेस हे तर स्लॉगनच आहे क्रिकेटमध्ये. आपण या सर्व गोष्टी पाहतो. एक एक छोटी चुकी, तुम्ही तर लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट खेळता त्यामुळे तुम्हाला फार मोठा इम्पॅक्ट त्या गोष्टीचा पडतो. एखादा बॅटर 20-25 धावांचे खेळ जरी करून गेला तरी फार मोठा त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. 4th ओव्हरला सुरुवात आणि समोरच्या एंडकडून बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तुषार. फुल खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि मिड विकेट हवा. यात्रेसाठी बॉल निघालाय. 6 धावा. घेऊ नको जितू. पाणी यंदाचा पाऊस 7 महिने पडलेला आहे. मे महिन्यापासून त्याने सुरुवात केली तर नोव्हेंबर पर्यंत पडत होता. पाण्याचे गाणे नको. 50 धावा. स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11 वेलकम उसाटणे सध्या बॅटिंग करते. बॅकफुटला शेवटच्या क्षणाला जरूर तो ट्राय करत होता, पण इथे जस्ट त्यांनी थांबवलं, लेफ्ट केलं बॉलला आणि वाईडने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 51 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर. षटकाराला वाईड देखील आपल्याला पाहायला मिळतोय. रेंजमध्ये द्यायचा नाही त्यामुळे ऑफस्टॉपचा फार बाहेर ठेवला होता बॉलला. सेकंड स्पेलमध्ये फुल टॉस साईड डाऊन द ग्राउंड बॉल झाला मिड ऑफला चेस करून. फिल्डर मात्र फार वेगाने आलेले आहेत आणि फक्त इथे मिळत असताना आपण पाहतोय ते एकच धाव. अगोदर देखील एक फुल टॉस होता नितीनला, तिकडे तो त्याला कॅपिटलाइज करू शकला नव्हता. आता संकेतसाठी फार वेगाने होता त्यामुळे तो बॅटवरती आला नाही. धावसंख्या सध्या 52. डाऊन दी ग्राउंड फ्लॅट आहे, लॉंग ऑफ. पुन्हा ऍक्शन मध्ये तिकडे मिसफील्ड झाली आहे आणि बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. थँक्यू दिज.
देवराजकडे वारंवार बॉल जात आहे. पहिल्या P1 पासून आपण या सर्व गोष्टी बघितल्या. 4 धावसंख्या 56 वरती. शॉर्ट बॉल अर्ध्या विकेट वरती टाकलेल्या बॉलला कसा ठेवेल बॅटर. बॅकवर्ड स्कोअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आलाय. सागरचा बॅट मधून आणखी एक षटकार. खराब बॉलिंग सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बाउन्सर आला फार कमी गतीने होता आणि त्याला थेट पाठवलं. आता सागरने सीमारेषेच्या बाहेर. 6 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 62. 62 धावा. एक विकेट पडलेली आहे. त्याचा कोणता इम्पॅक्ट पडला नाही. त्या उलट इथे प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं ध्येय घेऊनच सागर पाटील आणि संकेत पाटील दोघे बॅटिंग करत आहेत. 33 धावांवरती पहिली विकेट पडली होती. देन त्यानंतरची पार्टनरशिप. फुल टॉस ठीक आहे. शॉर्ट थर्ड स्टॉप केलं बॉलला. गुड फिल्डिंग. जर कदाचित बॉल थांबला नसता तर तो सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकत होता. सिंगलने. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 63. 63 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल बाकी आहे चौथ्या षटकातील. चांगली सरासरी 15च्या पुढची सरासरी आहे. तुषार फुल टॉस ऑन साइडला गॅप मध्ये लॉफ्ट केलं बॉलला. 1 बाउन्स ओव्हर द रोफ. आणि या 4 सोबत 4 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा. स्वर्गीय गंगाबाई स्मृती वेलकम 11 ने 67 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. आफ्टर फोर्थ ओव्हर. चार ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 67. प्रत्येक डावाच्या 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. सो 12th मॅन आपण लक्षात घ्या की तुम्हाला पाणी घेऊन जायचंच आहे. हरकत नाही. आता चौथं षटक देखील कम्प्लीट झालेलं आहे आणि बराच वेळ टाइम स्पेंड केल्यानंतर तो थकवा जाणवतो. मग बॉडी आपली डिहायड्रेट होत जाते आणि तेव्हा पाण्याची गरज असते. आता तो सिग्नल आला खेळाडूंकडून तेव्हा जरूर एक्स्ट्रा प्लेअर जात असताना मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक, उद्योगपती आणि नामवंत खेळाडू जीवा 11 GCC पेंदरचे समाधान भोईर आणि त्यासोबत रायगड क्रिकेट समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक संदीपजी पाटील सर आणि त्यासोबत ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते आदरणीय शंकर शेठ भोईर यांनाही तुम्ही सध्या VIP डाईस वरती पाहतात. मॉर्निंग सेशनमध्ये मान्यवरांची उपस्थिती आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिल्या मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील दिग्गज मंडळी राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्वांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी पेंधर. खोलात बॉल लॉफ्ट केला. एक्स्ट्रा कव्हरला चान्स जरूर. चांगला प्रयत्न तुषार यांचा. आतमध्ये ढकलून तर दिलं. शेवटच्या क्षणाला बॉलला कॅच ड्रॉप झाली आणि सागरला मिळते ते जीवनदान. सिंगल सोबत स्कोरचा पण विचार केला तर सध्याचा धावफलक जाऊन पोहोचले ते पुढे 68. 68 धावा. ओव्हर पिच पडलाय. प्रचंड ताकदीचा वापर. डावा पाय हवेत आणि इथे बॅकफुट वरती लॉफ्ट करत असताना उडवलाय संकेतने लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला. साधा बा. आदरणीय अध्यक्ष रायगड क्रिकेट समालोचक समिती संदीपजी पाटील सर या स्पर्धेला लीड करत आहेत. 74. आक्रमण वारंवार. लाईन तर खराब होती मात्र विकेट किपरच्या पायाला बॉल लागून डायव्हर्ट झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओहो आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. ये तो मोय मोय था. वाईटचा सिग्नल
आणि आलाय चौकार. वाईड आला आणि देन तो डाव्या बाजूला झेपावत होता विकेट किपर. पायावरती बॉल लागला, किक बसली बॉलला आणि बॉल थेट आता बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्राच्या 5 धावा 79. 5वं षटक प्रगतीपथावर अजूनही 10 बॉलचा हा डाव आणि बाकी आहे. पाहूयात शतक देखील पूर्ण होऊ शकतं. सध्याच्या घडीला जे बॅटिंग सुरू आहे थोडासा लेट झाला होता. फटका एक्झिक्यूट करत असताना एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. सिंगल थ्रो चांगला आहे. फिल्डिंग चांगली आपल्याला पाहायला मिळते तुषारकडून. सिंगल सोबत धावासंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 80 धावा धावा फलकावरती. उर्दूलचे नामवंत खेळाडू प्रवीणजी म्हात्रे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. दर्जेदार आयोजन आहे, त्यासाठी समाधान भोईर आणि त्यांच्या टीमलाही शुभेच्छा. आणि मैदानाचा त्यांचा आवडता संघ देखील खेळतोय मुसाटणे, त्यांनाही शुभेच्छा. वॉट शॉट, बैठक मात्र कव्हर्सला दर्जेदार नेत्रदीपक दर्शनीय फटका, चौकार. सध्या तरी सागर पाटीलची मैदानाच्या आज सुरू आहे. 4 धावसंख्या 84 वरती पोहोचले. 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. लोअर फुल टॉस, चाललाय बॉल थेट चाललाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक षटकार. बॅटिंगची दादागिरीच सध्या सुरू आहे आणि जणू काही आपण हायलाइट्स पाहतोय तसा खेळ सुरू आहे मैदानाच्या. संकेत, या अगोदर नितीन आणि त्यासोबत असलेला सागर. 90 धावा गाठलेल्या त्यांनी. 5व्या षटकाचा 1 बॉल आणि बाकी. 90 for 1. टॉप एज कदाचित चान्स आहे. फाईन लेगने कॅच पकडली आहे. सागरचा डाव संपला. 90 for 2. 90ला 2 स्वर्गीय गंगाबाई, स्मृती 11 वेलकम उसाटणे. 5 ओव्हरचा खेळ संपला. 90 धावा 2 विकेट. पाच षटकांचा खेळ संपला. 90 धावा धावफलकावरती सजलेल्या आहेत. सुरुवात जर आपण बघितली पॉवर प्लेमध्ये जरूर धावा होत्या त्या 27. देन थर्ड ओव्हरमध्ये 23, थर्ड ओव्हरमध्ये 17 आल्या, फोर्थ ओव्हरमध्ये 23 आल्या, फिफ्थ ओव्हरमध्ये 23 आलेल्या आहेत. मागच्या 2 षटकांमध्ये 46 धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे 90 धावा सध्याचं स्कोर कार्ड आपल्याला दाखवत आहे. स्वर्गीय गंगाबाई, स्मृती 11 वेलकम साठणे मंचावरती सध्या तुम्हाला रॉयल स्पोर्ट्स उल्वेचे खेळाडू सध्या तरी मंचावरती उपस्थित आहेत, जे नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इन ऍक्शन स्लॉट मध्ये दिला, बरोबर हा बॉल चाललाय प्लॉटच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखी एक षटकार. हे बॉलर नडले नाही त्यामुळे आता बॉल ढगात दिसतोय आपल्याला वारंवार. 96, 96 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संकेत खेळतोय नाबाद 29 वरती आणि नुकताच आलेला करंट मात्र ऑफ स्ट्राईक आहे. केतन वन्स अगेन स्लॉग ओव्हर मध्ये ओव्हर पिच पडला, एक्स्ट्रा कव्हरचा गॅप मध्ये बॉल, ती गॅप कव्हर केले फिल्डरने, पोल्सला वेल जज कॅच, चांगला झेल आणि संकेतचाही डाव संपला. आता 96ला 3. स्वर्गीय गंगाबाई, स्मृती 11 वेलकम उसाटणे.
96ला 3 विकेट. संकेतची जबरदस्त बॅटिंग. 29 धावा त्याने जोडलेल्या आहेत. बघा शेवट कसा करणार आहे. नवीन बॅटर आलाय ऋतिक. बॉल आणि बाकी आहेत या 4 बॉल. केतन खेचून मारायचा होता. ऑप्शनचा बार ठेवलाय आणि येत असताना तो अर्थातच इथे आता डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले. धावसंख्या सध्या 96 वरती थांबली आहे. बॉल आणि बाकी आहे 3. 96 6 ओव्हर 100च्या जवळपास. काळभैरव कळंबोली देखील चान्स घेणार आहे सेकंड इनिंग मध्ये. मात्र इथे फटका फसलाय. सध्या तरी गोलंदाज थोडेसे चाच पडत होते आणि कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळते ऋतिकला. स्ट्रायकिंग एंडला आणलं त्यांनी करणला आणि एका धावेसोबत धावसंख्या सध्या 97. ह्या धावा देखील होऊ शकतात. कालही आपल्याला 89 पाहायला मिळाल्या होत्या. जो हाय स्कोर होता त्या हाय स्कोरला सध्या तरी मोडीत काढलंय आणि 97 वरती सध्या स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11. वेलकम 60ने. 2 बॉलचा खेळ बाकी. केतन अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे येते विकेट. कॉट बिहाइंड द विकेट. 97 for 4. 97ला 4. वा वा. हे गाणं सध्या तरी इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंग आहे. फार पूर्वीचं 5 ते 6 वर्ष अगोदरचं गाणं बनलेलं आहे तेव्हाचं. इंस्टाग्राम वरती जे काही येतं तिकडे उचलून धरलं प्रेक्षकांनी की मग ते सगळीकडे व्हायरल होतं. ट्रेंड येतो. शेवटचा बॉल. सुरुवातीला जी टॉप ऑर्डर खेळली सागर, नितीन, संकेत, त्यानंतर मात्र इथे शेवट पाहिजे तसा करता आला नाही. बॉलच बॅक. रनआउटची इथे चान्स. कमबॅक केलं. लास्ट ओव्हर मध्ये केतनने खर्च केला त्या फक्त 7 धावा. 2 विकेट त्याने काढले. 97ला 5. डाव संपलाय. स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11. वेलकम उसाटणेचा आणि 98 धावांचं मोठं लक्ष चेस करायचं पहिल्या विजयासाठी गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. काळभैरव कळंबोली संघाला वळत आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे. अंशुल 11 केरणीचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचं टॉस साठी. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. अंशुल 11 खेळण्याचे कॅप्टन आपण जर उपस्थित नसाल आणि या मॅचचा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला तर मात्र ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. डाव संपला पहिला. स्वर्गीय गंगाबाई स्मृती 11. वेलकम उसाटणेचा. 97ला त्यांचा डाव संपला आणि 98 धावांचं लक्ष ठेवलं काळभैरव कळंबोली संघासमोर. पाहुयात 98 चेस होतील की मात्र थांबवलं जाईल उसाटणेकडून. पहिला विजय कोणाचा असेल गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या मॅच दरम्यान याचं प्रत्यक्ष धावतं म्हणणं ऐकूयात आपण. व्हॉइस ऑफ तारा पुन्हा एकदा येतील मायक्रोफोन वरती रोशनजी पाटील सर. थँक्यू. तर चला उलवे टीमचे कॅप्टन या समोर. तर बघा या स्पर्धेच्या नियमानुसार आम्ही कालपासून या स्पर्धेमध्ये नियम अतिशय स्ट्रिक्टली केलेले आहेत आणि त्याचं पालन सर्व संघाने देखील केलेलं आहे. इनिंग ब्रेक अगोदर तुमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. तर काल देखील 1-2 संघाला
त्याचा नक्कीच नुकसान भोगावं लागलाय, कारण त्या नियमांचा उल्लंघन केल्यानंतर त्यांना आम्ही नक्कीच जो नियम आहे तो नियम दिलेला आहे. तर आज देखील तसंच घडलंय की उसाटणा संघाचा कॅप्टन इथे नव्हता, त्यांना फलंदाजी करावी लागली. अपोजिट संघाला टॉस विन देण्यात आला होता. तर इथे खेरणा वर्सेस उल्वा हा सामना तिसरा आहे. तर खेरणे संघाचा कॅप्टन इथे नाहीये, उल्वे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. तर मॅनेजमेंट कमिटीच्या नियमानुसार उल्वे संघाला टॉस विन करार देण्यात आलेला आहे, याची नोंद खेरणे संघाने घ्यायची आहे. तर टॉस इथे उल्वे संघाने जिंकलेला आहे. तर नक्कीच निर्णय फक्त आपण सांगायचा आहे. यस, फिल्डिंग आहे. ओके, तर यानंतरचा सामना उल्वे वर्सेस खेरणे असा होणार आहे. तर टॉस इथे उल्वे संघाला देण्यात आलेला आहे, खेरणे संघाला फलंदाजी करायची. थँक्यू. धन्यवाद के धन्यवाद संदीप सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 98चं टार्गेट, त्या टार्गेटकडे वाटचाल करायचं आहे या ठिकाणी कळंबोली टीमला. काळ भैरव कळंबोली विपक्ष गंगाबाई स्मृती वेलकम उसाटणे. अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा सलामीवीर खेळाडू मैदानाकडे आपण जाताना पाहता प्रभात अंबोरे आणि त्यांच्या बरोबरीने प्रणय पोपेटा. बॉलिंग मार्गवरती उसाटणे संघाचा खेळाडू स्वर्गीय गंगाबाई स्मृती वेलकम उसाटणे टीमला पण सध्या पाहता नेहमीप्रमाणे सागर संकेत आणि त्याच्या बरोबरीने नितीन पाटील या तीन खेळाडूने चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं. सागरने वैयक्तिक 35 केल्या, नितीनने 25 केल्या, 29 धावांचं योगदान संकेतनं दिलं. तीन खेळाडू टॉप ऑर्डरचे चांगली फलंदाजी केली आणि त्या फलंदाजी जोरावरती 97 धावा सेट करण्यामध्ये उसाटणे संघाला यश मिळालं. 98चं टार्गेट. यावेळेला पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला होता, फुल लेंथ स्पिंगरने मिस. पहिला बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज आहे त्या ठिकाणी रोहित, कमी वयाचा खेळाडू, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी करणारा हा खेळाडू उसाटणे संघासाठी नेहमी भरीव कामगिरी या खेळाडूची राहिली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, सामना 6 षटकांचा आहे, त्यामुळे सुरुवातीचं पहिलं षटक रोहितच्या खांद्यावरती आलंय. जबाबदारी त्याच्यावरती आली. बॅकफुटला गेले, अप्पर कटचा प्रयत्न होता, बॅकवर्ड पॉइंटला हा फटका पाहायला मिळाला. दिशा दिली आहे इनफिल्डच्या वरून, बॉल मात्र चालला सीमा पार. रन्स मधील 4, वेलकम बाउंड्री 4, चौकार. मला वाटतं दीपक फडके वेगर त्यांचा आवाज होता आणि चांगलं खरं तर टायमिंग. पुन्हा एकदा पूलचा प्रयत्न आहे, हलकीशी कडा घेतली, फटका फसला होता. एका क्षणाला असं वाटलं होतं खेळाडू झेलबाद होतोय की काय, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नसावं. शॉर्ट फाईन लिगला क्षेत्ररक्षक होता, तो जज करतो बॉलला आणि त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न होता. जिवंताने मिळालं फलंदाजाला प्रभातला. 1 धाव मिळाली त्या ठिकाणी काळ भैरव कळंबोली टीमला. 98चं टार्गेट प्रचंड मोठं टार्गेट आहे, त्यामुळे सरासरी आपण जर पाहिले जवळजवळ 16च्या वर आहे. प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किमान 2 मोठे फटके हे घ्यावे लागतील धावांचा पाठलाग करत असताना, किंबहुना एका फलंदाजाला मारतून इनिंग साकारावी लागेल. प्रणय पोपेटा त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू प्रभात नाव स्ट्रायकिंग एंडला. P1चं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल फेस करतो प्रणय. या इनिंग मध्ये काय फटका सजवलाय. आपण जॅक शॉटम पूल करत असताना मिड विकेटला हा फटका, 6 धावा षटकार. फोर्स केला, कमालीचा हा फटका होता, ताकद होती या फटक्यामध्ये, टायमिंग चांगलं होतं. मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती तब्बल बिनबाद 11. या फटक्यांची गरज आहे. सुरुवातीपासून जर का ब्लास्ट झाले, षटकार चौकार आले तर 98 धावा देखील कमी पडतील कळंबोली संघाला. एवढी ताकद आहे या फलंदाजी करतर या संघाकडे फलंदाजी मधील. आणि आता आक्रमणाला सुरुवात झाली. प्रणयच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. ब्रेक थ्रू हवा आहे. फिल्डिंग करत असताना वेलकम उसाटणे टीमला. प्रवीणजी म्हात्रे आमचे बोरदुलचे या संघाचे खरंतर बिग सपोर्टर आहेत, त्यांच्याकडून देखील या टीमला स्पर्धेला शुभेच्छा, त्यांचंही स्वागत.
पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, कव्हरला बीट केलं, बॉल मात्र त्याला डीप मध्ये. आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे, बॉल निघालाय सीमा पार, खणखणीत चौकार होतं. इनफिल्डच्या वरून हा फटका पुन्हा एकदा आपण पाहिला रिप्ले टेलिकास्ट मध्ये. आतमध्ये आलेला चेंडू होता, स्लॅश केला बॉलला, कव्हरच्या वरून हा फटका पाहायला मिळाला. डीप मात्र आउटफील्ड फास्ट असल्या कारणे बॉल वेगाने निघाला. बाउंड्रीलाईनच्या पलीकडे 4 धावा. धावसंख्येमध्ये बदल 15 आल्या. मी मगाशी म्हटलं होतं 16च्या वर तुम्हाला सरासरी राखायचे, त्यामुळे प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके हे मॅन्डेटरी राहतील, कंपल्सरी तुम्हाला घ्यावे लागतील. तेव्हा धावांचा पाठलाग होईल. आणि पहिल्या ओव्हरमध्ये करता पॉवर प्लेमध्ये आपली पॉवर दाखवत असताना प्रणय पोपेटा हा फलंदाज सध्या पाहायला मिळतोय. चांगली भागीदारी, 15 रन, 5 चेंडूमध्ये 15 आल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिलं षटक रोहितचं आहे. सागर हा देखील एक जबरदस्त खेळाडू, संकेत एक चांगला ऑलराऊंडर असताना देखील रोहित वरती विश्वास दाखवला. पॉवर प्ले मध्ये 6 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट बॉल, लेंथ बॉल टाकला, हार्ड लेंथ वरती होता, प्रचंड वेगाने आला, शरीराचा वेध घेतलाय. थोडीशी दुखापत झाली खेळाडूला, बघा लक्ष द्या. पाणी हवं असेल तर पाणी लगेच घेऊन चला मैदानाकडे. प्रचंड वेगाने बॉल टाकला होता, चला पाणी घेऊन चला. 12वा खेळाडू लगेच चला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना 15 धावा. बघा क्विक ऍक्शन मध्ये क्विकर बन, प्रचंड वेगाने आला बॉल आणि त्याच वेळेला थोडी दुखापत झाली प्रणयला. 15 धावा स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि त्या ठिकाणी दुखापत झाली खेळाडूला प्रणयला. खरं तर पुन्हा एकदा त्या दुखापतीतून बाहेर पडेल आणि चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करेल हीच आता अपेक्षा आपण करूया त्या खेळाडूच्या माध्यमातून. स्पर्धा आजचा दुसरा दिवस, स्पर्धेचा काल उशिराने सुरू झाली स्पर्धा. शेड्यूल कालचा डिले झाला होता, तरी देखील 6 सामने वेळेवरती संपन्न झाले. परंतु आज खरं तर आम्हाला अगदी लवकर स्पर्धा चालू झाली. हे वैशिष्ट्य आहे समाधान भोईर यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा नाईट स्पर्धा पाहिल्या तेव्हा मात्र अगदी लवकर 12:30-1च्या अगोदर तो शेड्यूल कंप्लीट व्हायचा. आणि हे व्हायला हवं. प्रत्येक टीमला मात्र वेळेचं बंधन वेळेवरती यावं लागतं या स्पर्धेमध्ये. आणि हे संपूर्ण आमचे आयोजक सध्या मंचावरून या सामन्याचा आनंद घेत असताना स्वतः समाधानजी भोईर, आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व शंकरजी भोईर साहेब, मनोजी नेरुळकर, त्या ठिकाणी नितीनजी भोईर, अनिकेत भोईर यांना आपण सध्या ऑनस्क्रीन पाहत आहे. या स्पर्धेचे सर्व आमचे लाडके आयोजक या सामन्याचा आनंद घेत असताना, या स्पर्धेचा आनंद घेत असताना VIP डाईसवरती बसलेले सर्व आमचे मुख्य आयोजक, त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. मी सगळं सुरुवातीला सांगितलं होतं 6 षटकांचे सामने ही कन्सेप्ट दुर्मिळ झाली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. याचं कारण आहे रायगडमध्ये उशिरा येणं, परंतु या स्पर्धेमुळे तुम्हाला वेळेवरती यावं लागतं, कारण ही स्पर्धा आहे समाधान भोईर यांची. शिस्तबद्ध आयोजन, जेवढे लवकर सामने चालू होतील तितके जास्त षटकांचे सामने हे पाहायला मिळत आहेत. सुरुवात झाली होती का निटलसमध्ये, तिथे आम्ही 6 षटकांचे सामने पाहिले, परंतु आता पुन्हा एकदा रायगडमधील नामांकित स्पर्धा सध्या पाहत आहे पेंदर नगरीमध्ये, ज्या ठिकाणी 6 षटकांचे सामने हे पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरसाठी सागर पाटील सॅगिंग बॉलिंग ट्रॅकवरती आलाय, ज्याने फलंदाजी करताना 35 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. या टीमचा एक उत्तम दर्जाचा जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू फॉरेन मात्र या षटकासाठी आलाय. ओव्हर द विकेट, पहिला फुल टॉस, ऑन साइडला ड्राईव्ह केला, गॅप मध्ये आहे फटका, लॉंग चेस, फिल्डर धावतो बॉलच्या मागे, रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. क्या बात आहे. एकाने अडवलं, दुसऱ्याने उचलला बॉलला आणि फेकला. दरम्यान 2 धावा आल्या. 2 रन या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना टीम कळंबोलीला धावसंख्येमध्ये बदल, 17 धावा स्कोर कार्डवरती. मागच्या ओव्हरमध्ये प्रणयने एक षटकार चौकार ठोकला. एक चौकार आपण पाहिला होता प्रभात अंबोरेच्या बॅटमधून. चांगला स्टार्ट मिळाला. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 98चं टार्गेट, त्यामुळे अजून 81 धावांची गरज असेल. 29 बॉलमध्ये 29 बॉल मध्ये 81. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड थ्रू द कव्हर्स फटका आहे, परंतु थांबले फलंदाज. त्यांना वाटलं बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे किंवा झेल देखील होईल असे त्यांना मात्र वाटलं असेल कदाचित, परंतु रन घ्यायला हवी होती. तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्या ठिकाणी सुरुवातीलाच क्विक रन घेतली असेल, सेकंडचा कॉल झाला असता आय थिंक, परंतु एकच धाव घेतली. स्ट्राईक रोटेट झाली. 18 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही 80 धावांची गरज आहे. येणाऱ्या 28 बॉलमध्ये. दिल्ली अभिबी दूर आहे, त्यामुळे आता मोठे फटके हे घ्यावे लागतील. तुम्हाला एरियल स्ट्राईक करावी लागेल.
एरल अटॅक तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल, आक्रमण करणं गरजेचं राहील. समोर प्रणय जो मात्र थोडासा दुखापतग्रस्त झाला होता मागच्या ओव्हरमध्ये. जखमी झाल्यानंतर आणखीन घातक होतो असं आपण नेहमी ऐकलं पाहिलं, परंतु यावेळेला प्रणय आक्रमक होईल का? फुल लेंथ बॉल आहे, हलकीशी कडा घेतली, बॅकअपला खेळवले, क्या बात आहे बघा. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर त्या ठिकाणी बॉल थांबवण्यासाठी होता, परंतु पाहिलं त्या ठिकाणी फ्लाय स्लिपचा फिल्डर त्याला मागे गेला बॅकअपसाठी. हे असायला हवं. बॉल जेव्हा टर्न होतो बॅटला ब्रश करून तेव्हा मात्र बॉलची करदर दिशा भरकटते, बॉल थोडा डायव्हर्ट होतो आणि अशा वेळेला बॅकअप असणं गरजेचं असतं आणि चांगलं बॅकअप मिळालं. एकच धाव या बॉलवरती मिळाली कळंबोली टीमला. धावसंख्येमध्ये बदल 19 धाव फलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ 0 विकेट्स. पुढचा चेंडू शफल झाले होते फलंदाज, थोडा स्टान्स आपण जर पाहिला अक्रॉस लाईन, परंतु गती काढली बॉलची. कमी गतीचा बॉल व्हेरिएशन सागरने दाखवला आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू, पायांच्या हालचाली लवकर ओळखल्या. रिलीज करत असताना रिलीज पॉईंट नंतर आपण पाहिला कमी गतीने बॉल टाकला, थोडासा फिंगर रोल करत असताना आपण पाहिला हा डॉट बॉल सागरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू 19 धावा स्कोर कार्ड मध्ये. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आहे, याही वेळेला उडवला बॉलला कव्हर पॉइंटला, अपलिफ्ट करत असताना बॉल मात्र चला डीप कव्हर पॉइंटला. वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, कडकडीत चौकार. षटक 24 धावा पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या. पहिल्या षटकामध्ये धावा पहिल्या 15, मागच्या ओव्हरमध्ये आल्या 9, टोटल 24 धावा. 98चं टार्गेट. आता येणारे 24 बॉल विजयासाठी 74. 24 चेंडूमध्ये 74चं समीकरण या सामन्यामध्ये आलं. 18.50 रिक्वायर 100 पर ओव्हर मागे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. विशाल बॉलिंग मार्क वरती आपण येताना पाहताय या षटकामध्ये. प्रभाससाठी फुल टॉस आहे, व्ही सेप मध्ये डाऊन द ग्राउंड स्ट्रोक होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, लाजवाब स्ट्रोक, 6 धावा. फटक्यामध्ये अप्रतिम बॉटमहँडचा वापर पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्या. नेक्स्ट बॉल वन्स अगेन ओव्हर पिच आहे, गॅप मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अफलातून टायमिंग. बॉल मात्र झाला 2 फिल्डरच्या मधून फरार. रन्स मधील 4 चौकार. वेळी गिअर बदलावा लागतो आणि काय गिअर बदललाय. पहिल्याच 2 बॉल होते, 2 मोठे फटके. भव्य स्वागत केलं त्या ठिकाणी विशालचं. प्रभात अंबोरे या फलंदाजाने याही वेळेला फुल लेंथ आहे, गती काढली बॉलची, पुन्हा एकदा पायात टाकला बॉल. शॉर्ट बॅकवर्ड स्पर लेगला मात्र फिल्डर थोडे फंबल झाले. बॅकअप येईल तर मात्र एक सिंगल रन मिळाली या चेंडूवरती. 1 धाव आली.
74 4 ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या, परंतु आता समीकरण थोडं अगदी कमी झालंय. 35 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 98चं टार्गेट 98, त्यामुळे 63 अजून 63 धावांची गरज या मॅचमध्ये राहील येणाऱ्या काही बॉलमध्ये. आणि सलामीला चांगली भागीदारी आपण होताना पाहता प्रणय आणि प्रभात या दोन खेळाडूंमध्ये पी फॅक्टर करत आपण पहिला भरपूर चांगलं काम त्याच्या माध्यमातून. या हिवेला पूलचा प्रयत्न आहे, एक वेगळ्या धाटणीचा फटका होता, फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. प्रॉपर कनेक्शन नाहीये, फोर्सेबल स्ट्रोक होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह डीप मध्ये नितीनने चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का दिला. कळंबोली संघाला खेळाडू बाद झाला. प्रणय पोपेटा बॅक टू द डगआउट. पेंदर क्रिकेट संघाचे जबरदस्त बिग सपोर्टर तुमचे प्रकाश भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि पेंदरचे ग्रामस्थ इथे आले असतील तर त्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बघा, यानंतर अंश 11 खेरणे आणि रॉयल क्रिकेट संघ उलवे या दोन संघांमधील पुढची लढत आहे. तर दोन्ही संघ रेडी राहायचे आहे. धन्यवाद. प्रणय बाद झाला, मैदानाकडे चाललाय. साहिल मोहिते हा खेळाडू नंबर 3 या षटकामध्ये विकेट मिळाला, ब्रेक थ्रू मिळाला. उसाटणे संघाला आल्या प्रहार, क्या बात आहे. अफलातून टायमिंग, फुल लेन बॉल मध्ये आपण पाहिला हा व्ही सेफ मध्ये लॉंग ऑफला क्लिअर करणारा दर्जेदार दर्शनीय षटकार. काळू कक्षामधून येताच धनु काय हा काळू सेट होऊन मैदानामध्ये आलाय की काय, आणि काय फटका मारला होता. अफलातून टायमिंग, 6 धावा मिळाल्या मागच्या फटक्यावरती. कमबॅक करावा लागेल आता गोलंदाजाला. थोडा आपण पहिला आखून टप्प्याचा बॉल, यावेळेला कमी गती होती आणि त्याच वेळेला स्विंग केला बॉलला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तिसरं षटक राहिलं निर्णायक या ठिकाणी कळंबोली संघासाठी, कारण या षटकामध्ये धावा आल्या जवळजवळ आपण पाहिल्या 17 धावा आल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा स्कोर कार्ड वरती. आता देणारे 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये अजूनही बनवावं लागतील. तब्बल 56 धावा, 57 धावा माफी असावी. चला ड्रिंक्स ब्रेक होतो. दोन्ही 12वे काढू पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. डीजे पण सध्या बाद आहे.
या क्रीडांगणावरती अप्रतिम असं हे आयोजन नियोजन तुम्ही सध्या पाहताय. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज ठिकाणी येतात. सेकंड स्पेलमध्ये आय थिंक सागर नाही आहेत, सागरच आहे त्या ठिकाणी फार एंडने हे षटक राहील. 57चं टार्गेट आता असेल 18 बॉलमध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 41 टार्गेट 98चं होता, तर 18 बॉलमध्ये 57 धावा. पहिला बॉल सागरचा लाऊड अपील झाली नव्हती कारण झेल त्या ठिकाणी कॅरी करता आलेला नाहीये. प्रयत्न होते त्या ठिकाणी फलंदाजाला डॉमिनेट करण्याचं सागरचं, परंतु इथे नशिबाची साथ. 1 धाव मिळाली. आता 17 बॉलमध्ये 56 धावा, 17 चेंडू 56 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. सागरचा सेकंड स्पेल महत्वाचा राहील कारण या सागरने मागच्या स्पेलमध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. इकॉनॉमिकल फिगर षटक त्याने टाकलं होतं, त्यामुळे या षटकामध्ये देखील भरपूर काही निर्भर राहील या सामन्याचं रहस्य. याही वेळेला पिकअप शॉटचा प्रयत्न आहे, प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंग ऑन क्षेत्राकडे खेळले, 1 धाव मात्र मिळाली. प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाज साहिल मोहिते, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार चौकार पाहिला होता मागच्या ओव्हरमध्ये. एक षटकार आपण पाहिला होता, एक षटकार चौकार आपण प्रभातच्या बॅटमधून पाहिला होता सुरुवातीलाच पहिल्या 2 बॉलवरती. आणि यावेळेला साहिल 1 धाव मिळाली. 18 बॉल 57 टार्गेट, 2 धावा आल्या 16 चेंडूमध्ये 55. फुल लेंथ आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. क्या बात आहे, अफलातून टायमिंग. वाडी स्ट्रॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधोमध हा बॉल निघाला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार षटकार. पिच बॉल, स्टँड अँड डिलिव्हर्ड हा फटका पहिला प्रभातचा. जर्सी क्रमांक 07 मिस्टर माहीच्या स्टाईलनेचा फटका केला प्रभातने. काय फटका होता त्या ठिकाणी ऑन साईडला. 6 धावा आल्या. आता येणारे 15 बॉल विजयासाठी 49 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये बाकी आहे. 15 चेंडूमध्ये 49. पहिले 2 बॉल 2 सिंगल, त्यानंतर षटकार इथे आपण पाहिला. आता 15 चेंडूमध्ये 49 धावांचं समीकरण बाकी आलंय. प्रभात स्ट्रायकिंग एंडला आहेत. सागरवरती हल्ला चढवतो आक्रमण करताना, त्याला आपण पाहिलं. प्रमुख गोलंदाजामध्ये आक्रमण करावं लागेल आणि हीच रणनीती आता वापरली प्रभातने. पुढचा बॉल या ठिकाणी लेग बिफोर द विकेटसाठी अपील झाली आहे. प्लम एलबी टोक क्रशिंग यॉर्कर, आणि इथे मात्र लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात विग विकेट डाऊन. मोठा धक्का बसला टीम कळंबोलीला. खेळाडू बाद झालाय प्रभात अंबोरे. बॅक टू द डग आउट. समाप्तीनंतर 2 गडी बाद 49 अशी धावसंख्या आपण पाहताय. काळभैरव कळंबोली टीमच्या माध्यमातून आता येणारे 14 चेंडू विजयासाठी 49 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 14ला 49. आव्हान थोडंसं आता हळूहळू जोर होत चाललंय कळंबोली टीमसाठी. सागरचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. पुन्हा एकदा बॅकअप दॅन बॉल टाकलाय. ऑन साईडला पुलचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नाहीये. मिड विकेटकडे बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन मिळेल. बघा, फलंदाज जेव्हा बाद होईल तेव्हा डगआउटला विनंती राहील आपण लगेच रेडी पोझिशनमध्ये नौका खेळाडू ठेवा, जेणेकरून वेळ वाचेल. आयोजकांकडून मात्र आम्हाला सूचना आली, विकेटवरती एखादा खेळाडू बाद झाला की डगआउटला विनंती राहील लगेच नवीन खेळाडू आपण मैदानाकडे पाठवा. अंतिम 13 बॉल विजयासाठी 48 धावा. फुल लेंथ आहे, हा फटका सुंदर आहे आणि बॉल मात्र चालला लॉंग ऑफला. क्लिअर करत असताना स्टँड अँड डिलिव्हर्ड संघर्षमय निर्णायक षटकार. 6 धावा आल्या. आता येणारे 12 बॉल विजयासाठी 42 धावांत 42 धावा.
संगीत के आपण ऐकताय जितू यांच्या माध्यमातून 21व्या आपण शतकामध्ये आहोत, विज्ञान युगामध्ये आहोत. परंतु या विज्ञान युगाबरोबर परमात्माची गरज आहे सध्या आपल्या मानव जातीला. आणि चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकताय. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंद केशवा भेटताची. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधून अवघी तीर्थे. हे खरं तर हे संगीत ऐकल्यानंतर मात्र मन प्रसन्न होतं. तसं संगीत तुम्ही DJ जितू यांच्या माध्यमातून ऐकताय. 12-42 मॅचकडे आपण जाऊया. सामना आता थोडासा हाय व्होल्टेज होत चाललाय. 12 बॉल 42 धाबा चेस होतील का हे देखील पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये 2 आक्रमक खेळाडू, अनिकेत मिडल ऑर्डर मधला अतिशय विध्वंसक खेळाडू, त्याच्या बरोबरीने फलंदाज आहेत त्या ठिकाणी साहिल मोहिते. नॉन स्ट्रायकिंग एंडला मागचा बॉल षटकार आपण पाहिला, अप्रतिम होता. बॉटम हँडचा चांगला वापर. बॉलिंग मार्क मध्ये करण आलाय 5व्या षटकामध्ये. पहिल्या 4 ओव्हरमध्ये अब तक 56, आता येणाऱ्या 12 मध्ये 42. प्रतिषटक 21.00. 7 षटकार. बघा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण जर पाहिलं तर आपल्या भाषेमध्ये म्हणून 7 षटकार ठोकायच्यात फलंदाजांना. समोर अनिकेत सज्ज झालाय. पहिला बॉल वेगवान फटका आहे, ऑन साईडला बॅकफुटला गेले होते आणि डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळाली. शफल झाले ते खेळाडू अनिकेत. या बॉलवरती 1 आली. आता 11 बॉल 41चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. आस्किंग रन रेट हा वाढलाय कारण करंट रन रेट थोडासा डाऊन झाला. मागच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या. सागरने देखील कमबॅक करून दिला आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 9, तिसऱ्या ओव्हरमध्ये 17, मागच्या ओव्हरमध्ये 15. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये प्रति षटक 21 म्हणजे 42 धावांचा पाठलाग करायचा होता. 1 बॉल पहिला फेस केला, सिंगल आली. आता स्ट्रायकिंग एंडला आलाय फलंदाज साहिल मोहिते. अकुट टप्प्याचा बॉल, पूलचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. ऑन साईडला तोच फिल्डर, कॉपी पेस्ट. यावेळेला थ्रो थोडासा हवे झालाय, डोक्यावरून चाललाय, त्यामुळे खेळाडू सुरक्षित झालाय. जर का ॲक्युरेट थ्रो झाला असता तर कदाचित सांघिक यश मिळालं असतं फिल्डिंग करत असताना टीम. वेलकम उसाटणेला 1 धाव मिळाली. सिंगलने काहीच होणार नाही. सिंगल डबलने कोणताही प्रकारचा दबाव उसाटणे संघावरती वाढणार नाही. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 40 प्रति बॉल. 400च्या स्ट्राईक रेटने तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. प्रत्येक बॉलवरती चौकार ठोकावा लागेल. हा सामना जिंकण्यासाठी खरा बॉल होता, परंतु इथे मात्र याला कॅपिटलाइज करता आलेलं नाहीये. भीमर पंचाने घोषित केलाय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. डीप मध्ये फिल्डर धावत आला. सेकंडचा कॉल. थोडं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं फिल्डिंग मध्ये. त्या ठिकाणी उसाटणे संघाच्या माध्यमातून ओव्हर थ्रो होतोय. मला वाटतं साहिल रेडी असता तर 3री धाव देखील झाली असती. भीमर +2 3 धावा या ठिकाणी मोफतच्या मिळतील. खरं तर पहिला षटकार किंवा चौकार यायला हवा होता असा चेंडू होता. फुल टॉस, त्याच्यावरती मात्र 2 धावा आल्या, 3 धावा मिळाल्या. आता येणारे 10 बॉल विजयासाठी 37. नेक्स्ट बॉल फ्रीट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट असं म्हणतात आणि फ्रीटचा बॉल या ठिकाणी आता फेस करतील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. 10 मध्ये खरं आपण पाहत आहे 37 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. आमचे समालोचक मित्र जयेशजी भोसले, नामांकित समालोचक, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. याच परिसरामध्ये ते वास्तव्याला आहेत आणि उत्तम समालोचक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत. 10 बॉल 37. फ्रीटचा बॉल समोर असेल अनिकेत. हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला. वेगवान हार्ड लेंथ मध्ये हा चेंडू टाकलाय. प्रचंड वेगाने टाकला बॉल आणि इथे मात्र डॉट. कमबॅक केलंय आता मैदानाच्या आतमध्ये करणने. हे कमबॅक गरजेचं होतं. करण गोलंदाजी मार्कवर द्यात. एका बाजूला आमचे समालोचक करण कान, हे धोरणाचे एक उत्तम समालोचक. कमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचा आज आवाज तुम्ही ऐकताय. यावेळेला बॅकफुटला गेले होते. उडवला बॉल लॉंग ऑनला. उंची घेतली, डिस्टन्स कमी क्लिअर केलं, त्यामुळे विकेट मिळेल. फिल्डिंग करताना उसाटणे संघाला 1 मोर विकेट डाऊन. आता अडचणी वाढतील कळंबोली टीमच्या वाट्याला. आठ चेंडू मध्ये आता 37 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 8 बॉल 37. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकाचा आलाय कल्पेश. रॅट नंबर 5 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानामध्ये आला. एका बाजूला साहिल मोहिते नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, ज्याने वैयक्तिक आपल्या टीमला 5 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला कल्पेश ऑन स्ट्राईक. वेगवान बॉल, हलकीशी बॅटची कडा घेतली. बॉल मात्र चला बॅकवर्ड क्षेत्राकडे. नशिबाने दिली साथ. आउटफील्ड मैदानाची फास्ट बॉल चला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. सीमा पार चौकार.
हॅलो 7 चेंडूमध्ये आता 33 धाबांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. प्रयत्न करतायत फलंदाज. पहिल्या सत्रामध्ये करताना पहिल्या खोऱ्याने धावा वाहत होत्या, प्रचंड धावा आल्या आणि त्याचा पाठलाग करताना या ठिकाणी आपण पहिला 98चं टार्गेट. सुरुवात चांगली झाली परंतु मधल्या काही षटकामध्ये धावा कमी आल्या. त्याचा हा दबाव कळंबोली संघावरती, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 7 ला 33, त्यामुळे या बॉलला विशेष महत्व राहील. जर का मोठा फटका आला तर अंतर कमी होईल. हलकीशी कडा घेतली, पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली आहे. क्या बात आहे. थर्ड मॅनला बीट करत असताना बॉल मात्र निघाला गोळीच्या वेगाने सीमा पार. अँड इज वेल. शेवट गोड झाला षटकाचा. चौकार मिळाला. आता येणारे 6 बॉल विजयासाठी कळंबोली टीमला बनवायच्या लागतील. त्या ठिकाणी तब्बल 29 धावा. सहा चेंडूमध्ये 29 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती राहील उसाटणे संघाला. 6 बॉल 29 आणि मैदानामध्ये साहिल मोहिते उभा आहे. खरं तर या टीमचा तारणार संकट मोचक खेळाडू. असं म्हणतात संधी निर्माण होत नाही, संधी तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती निर्माण करावी लागते. नाव झालं नाही तरी चालेल, परंतु काम असं करा की कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. या मॅच मध्ये एक मोठी संधी आहे एखाद्या साहिल मोहितेला. या मॅच मध्ये कळंबोली संघासाठी हिरो बनण्याची एक नामी संधी आहे या ठिकाणी साहिल मोहितेकडे. 6 बॉल 29 धावा. बॉलिंग मार्क वरती आलाय. या ठिकाणी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये उसाटणे संघाचा प्रमुख खेळाडू अष्टपैलू खेळाडू संकेत पाटील बॉलिंग मार्क वर त्याला फार एंडमध्ये षटक राहील. अंतिम षटक 29. एका षटकामध्ये आपण 30+ धावा बनताना पाहिल्या. एका षटकामध्ये सलग 6 बॉल 6 षटकार पाहिले, तर इथे का 5 षटकार मारणार आहे साहिल, याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. अंतिम 6 बॉल 29 धावा, 5 षटकार ठोकायच्यात फलंदाजाला साहिलला. या एंडनं मात्र थोडासा खरं बेनिफिट आहे फलंदाजांना. धावा होऊ शकतात, प्रयत्न करावा लागतील साहिलला सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 29. पहिल्या 3 बॉलमध्ये किमान 2 षटकार तरी यायला हवे, तेव्हा या मॅच मध्ये मजा येईल. हा सामना थोडासा हाय व्होल्टेज होईल. 6 बॉल 29. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं. स्वतः संकेत त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक बदलला, ज्याने बॅटिंग करताना आपल्या टीमला 29 धावांचं योगदान दिलं. तर त्याच्या अगेन्स्ट 29 बनवायच्या होत्या. पहिला बॉल इथे मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंग ऑफला चाललाय. नॉन स्ट्रायकिंग एंडने खेळाडूने सांगितलं थांब, स्ट्रायकिंग एंडला तूच मारू शकतो, हा विश्वास त्याच्यावरती आहे. परंतु इथे रन नाहीये. डॉट बॉल. आता 5 बॉल 29. 5 षटकार ठोकावे लागतील फलंदाजाला. 5 बॉल 29 धावा. संकेतचं हे षटक पहिला बॉल त्याने चांगल्या धाटीने टाकला होता, त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे रन नाहीये. पुढचा बॉल दे घुमा के मस्त टायमिंग आहे. जज करता फिल्डर लॉंग ऑनला झेल टिपलाय. आता मात्र कळंबोली संघ प्रचंड बॅकफुटला गेलाय, कारण साहिल देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. आता शेवटचे 4 बॉल 29 धावा. टार्गेट कितीही मोठा असू द्या, तुम्हाला ॲव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार पुढे जावं लागतं. मला तो सामना आठवला. साऊथ आफ्रिकन टीमने 3 तासामध्ये रेकॉर्ड मोडीत काढला होता ऑस्ट्रेलियन टीमच्या समोर. 400+ धावा. आणि त्या मॅचमध्ये हर्षल गिब्सने केलेल्या 175 धावा, त्याहीपेक्षा मिडल ऑर्डरला मार्क बाउचरने केलेली अर्धशतकीय फास्टेट खेळी त्या सामन्याला कलाटणी देऊन गेली. त्यामुळे मिडल ऑर्डरमध्ये एक असा फलंदाज असायला हवा होता ज्याने गेअर बदल हवा होता. पण इथे मात्र वेळ निघून गेली आहे. प्रचंड दबाव कळंबोली संघावरती आला. आता 4 ला 29. एका दुसरा चमत्कारच या मॅच मध्ये कमबॅक करून देईल कळंबोली टीमला. देवराजसाठी तिखट बाउन्सर. क्या बात आहे. अँगल बनवला. विजय बालाजी सांगतात त्या ठिकाणी 1 फॉर 1 ओव्हर वॉन केलं गोलंदाजाला. डॉट बॉल पाहायला मिळाला. विजय बालाजीला आपण सध्या मेनपाटच्या भूमिकेमध्ये पाहता. त्यांच्या बरोबर आमचे सुनीलदादा पाटील मुरबी. तिसरे पंच आमचे द्वारकानाथ चोरगे. चांगलं करतर काम त्यांच्या माध्यमातून होतोय. वन्स अगेन आपण पहिला फलंदाजांना डॉमिनेट करतात गोलंदाज. हा सामना पुन्हा एकदा एकतर्फा झाला. मागच्याही मॅच मध्ये रन चेस झाल्या नव्हत्या. खिडूकपाडा संघ मोठ्या मार्जिनने पराभूत झाला आणि याही वेळा तेच चित्र आपण पाहता मैदानामध्ये. आता 2 बॉल 29चं समीकरण. मोठ्या मार्जिनने पराभवाकडे वाटचाल करतो आता कळंबोली संघ. पुढचा चेंडू. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. कॉटन बोल्टच्या स्वरूपात खेळाडू बाद होऊ शकतो आणि झालाय. फॉलो थ्रू मध्ये संकेतने झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का बसला टीम कळंबोलीला.
धन्यवाद. बघा नेक्स्ट मॅचसाठी अंशिलेबन खेरणे आणि रॉयल उलवे दोन्ही टीम आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. शेवटचा बॉल या इनिंग मधला या सत्रातला दुसऱ्या मॅच मधला खेरणे संघाचे खेळाडू आता उपस्थित होत आहेत पुढच्या मॅचसाठी. टॉस विन घोषित केलाय खरं तर उलवे टीमला त्या ठिकाणी आपण पाहिला आणि इथे आज सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये टीम वेलकम उसाटणे. अभिनंदन. हार्डलक टीम काय भैरव कळंबोली आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार आयोजकांच्या वतीने. आणि या सामन्याचा हिरो सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच पस्तीस धावा आणि बॉलिंग करत असताना एक विकेट ज्याच्या खात्यामध्ये गेलाय तो खेळाडू आहे सागर पाटील. 11 बॉल 35 धावा 4 षटकार 2 चौकार 1 विकेट 2 स्पेलमध्ये सागरच्या